अब रुख करते हैं बड़ी खबर की ओर। सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम कर रहे प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष सम्माननीय श्री प्रभाकर मीठाराम पाटिल द्वारा आज दिनांक 15 अगस्त 2026 स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर दुगाड़ फाटा परिसर के वावली, मानीवली, असनोली, चाने कॉलोनी, विश्वगढ़, लाटियाचा पाड़ा, आवले, कोरड्याचा पाड़ा, झिड़के, खारीवली, दुगाड़, वेड़ेगांव, वेड़ेपाड़ा, दुगाड़ फाटा परिसर के लगभग 3500 से भी अधिक स्कूली विद्यार्थियों को बड़े पैमाने पर नोटबुक, बैग, चॉकलेट, बिस्किट सहित शैक्षणिक साहित्य वितरण मान्यवरों की उपस्थिति में प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष सम्माननीय श्री प्रभाकर मीठाराम पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ वितरण किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिक्षक तथा बहुउद्देशीय सामाजिक संस्था के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए सम्माननीय श्री प्रभाकर मीठाराम पाटिल व उनके सभी सहयोगियों ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही म्हणजे संस्थेने आज जिल्हा परिषद शाळांमध्ये ठाणे जिल्ह्यातील तसेच नवी मुंबईमधील देखील अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज कार्यक्रमाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि शालेय बॅग वाटपचे आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्ताने मुलांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावं हा या आमच्या सामाजिक प्रतिबौद्धिशीय सामाजिक संस्थेचा उद्देश आहे। आज स्वातंत्र्य दिन आपण म्हणतो की भारत स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र होणं म्हणजे नेमकं काय, तर इंग्रज सत्ता आपल्या भारतातून इंग्रज निघून गेले एवढंच म्हणजे स्वातंत्र्य आहे का, तर नाही। आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळणं, इथल्या प्रत्येक कुटुंबाला प्रगतीची संधी मिळणं आणि समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची संधी मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे। आणि हाच उद्देश मनात ठेवून संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर मीठाराम पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि असेच अनेक उपक्रम आम्ही या संस्थेच्या वतीने राबवत असतो आणि गरजू मुलांना तसं त्यांना तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, महिलांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतो। धन्यवाद।
ज्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न असेल, त्या स्वप्नांमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्याची आशा असते आणि याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून एक छोटीशी मदत म्हणून आणि ह्या स्वप्नांना साथ म्हणून आम्ही हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, पदाधिकारी, सदस्य, त्याचबरोबर शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला हा दिवस हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे। आज अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन, त्याग करून, अविरत संघर्षानं आपल्याला स्वतंत्र भारत दिला आणि त्यामुळे आज प्रथमतः त्यांना अभिवादन करणे हे आपण आपलं पहिलं कर्तव्य मानलं पाहिजे। बोला भारत माता की। आज आपण म्हणतो आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे नेमकं काय झालं की इंग्रज सत्ता आपल्या भारतातून निघून गेली म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला एवढंच होतं का? तर नाही, तर आपल्या भारतामधील प्रत्येक मुलाला ही शिक्षणाची संधी मिळणं, इथल्या प्रत्येक कुटुंबाला प्रगतीची संधी मिळणं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला सन्मानानं पुढे जाण्याची संधी मिळणं हे सुद्धा एक स्वातंत्र्याचं रूप आहे। आणि म्हणूनच आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत वह्या वाटप आणि स्कूल बॅग वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे। आज आम्ही तुम्हाला फक्त शैक्षणिक साहित्य देत नाही आहोत, तर तुमच्या स्वप्नांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत। आमची संस्था गेली 13 वर्ष झाली ठाणे जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते, शैक्षणिक उपक्रम राबवत असते आणि त्याचबरोबर इथून पुढे सुद्धा असेच शैक्षणिक कार्यक्रम आमच्याकडनं राबवले जातील यात मात्र शंका नाही। आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला साथ देणं खरंच गरजेचं आहे, कारण आज इथे अनेकांची स्वप्न असतील, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल आणि इथून पुढे अनेकांची अनेक स्वप्न असतील, ती पूर्ण होण्यासाठी आमच्या मार्फत, आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या, तुमची मुलं पुढे यावी, मोठी व्हावी। आज आपल्या मराठी शाळेची संख्या दिवसेंदिवस घटत चालली, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर इथून पुढे सुद्धा युवक वर्ग असेल, त्याचबरोबर महिला वर्ग असेल, यांच्यासाठी सुद्धा रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम आपली संस्था करते आणि त्यासाठी प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर मिठाराम पाटील यांचं मी मनापासून आभार मानते। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि आज तो इथपर्यंत पोहोचलाय। यापुढेही आमची संस्था असंच मदत कार्य करत राहील। खूप खूप धन्यवाद। आज 15 ऑगस्ट 2026 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र होऊन आज 79 वर्ष झालेत आणि 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या स्वातंत्र्याकरिता आपल्या देशातील अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। शाळेसंदर्भात बोलायचं झालं तर आपली शाळा ही आदिवासी क्षेत्रातली शाळा असल्याकारणाने जवळजवळ 80% विद्यार्थी हे आदिवासी भागातले आदिवासी विद्यार्थी आहेत, तसेच इतर समाजाचे सुद्धा विद्यार्थी गरीबच आहेत। आपल्यासारख्या संस्था अशा बऱ्याचशा आपल्या शाळेला येऊन मदत करतायत, त्यांना मी धन्यवाद देतोय। तुमच्यासारख्या जे विचार घेऊन पुढे चालणारे लोक आहेत, ह्यांच्यामुळे आपल्या भारत देशाची जी आजची परिस्थिती आहे ही पुढे चाललेली आहे। आज आपल्याकडे वह्या वाटप आणि खाऊ वाटप करण्यासाठी खास प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था, त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य इथे उपस्थित राहून आपल्या विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि खाऊ वाटप करणार आहेत, त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप आभार।
प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था यांच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा। तशीच प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था या भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद शाळा एकूण 13 शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल 4 या हायस्कूलला प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्थेने काही वह्या, पुस्तकं आणि बॅग वगैरे आणि खाऊ वगैरे असं आम्ही वाटप केलेलं आहे। या प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था याच्या पुढं मोठ्या प्रमाणात काम आम्ही करणार आहे। याचा उद्देश असा असते का गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांना काही गोष्टी शिक्षणाच्या मिळत नाही, त्यामुळं विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। हा आमचा उद्देश आहे। आमच्या संस्थेचा असा आहे का जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकून पुढे जावा, हा आमचा उद्देश राहणार आहे। प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीणमध्ये काम करीत आहे। तसे आमचे संस्थेचे सर्व टीम आहेत। आमच्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः मी आहे, उपाध्यक्ष संजय धामणे सर आहेत, सचिव आहेत हेमंत चिंतन पाटील, खजिनदार आहेत प्रतीक प्रभाकर पाटील, बाकी आमचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणात काम करतात। गेल्या 8 दिवसापासून आम्ही मोठं प्लॅनिंग करून आणि हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवित आहे। जिल्हा परिषद शाळा 13 आणि हायस्कूल 4 असे हे मोठ्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यक्रम राबवित आहे। आम्ही हायस्कूल झालं आणि जिल्हा परिषद शाळा झाल्या, एकूण विद्यार्थ्यांना 3716 वह्या आम्ही वाटलेल्या आहेत आणि बॅगा आम्ही 450 विद्यार्थ्यांना बॅगा वाटलेल्या आहेत आणि इतर खाऊ सर्वच हायस्कूलमध्ये वगैरे पाठवलेत। महत्त्वाचं म्हणजे अंबाडी सारख्या ठिकाणी रेणुका विद्यालय झालं, खरिवली झालं, दुगाड फाटा इथं नवसमाज विद्या मंदिर मानिवली झालं, दिघाशी सारख्या चांगल्या एक हायस्कूल आहे तशी DV पाटील म्हणून या हायस्कूलला सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात सेल्फी पॉईंट और खाऊ बिस्किट आम्ही त्यांना दिलेलं आहे। प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था ही जास्तीत जास्त 1ली ते 4थी ह्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त कार्य करणार आहे आणि प्रतीक बौद्धिक सामाजिक संस्था ही शाळेचा संस्थेचा आमच्या या मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर वगैरे आम्ही लावतो आणि याच्या पुढे आणखी मत आम्ही लावणार आणि आरोग्य लावून आमच्या मानवली गावात 42 लोक आहेत त्यांचं आम्ही लवकरच आम्ही ऑपरेशन करणार आणि इतर ठिकाणी अंबाडी सारख्या परिसरामध्ये जास्तीत लावून आम्ही ते कार्यक्रम राबवणार आहे।